हॅलो स्टुडंट, मी एके सर आणि तुमचं स्वागत करतो बायोकिरण या युट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, बायोकिरण हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये तुम्हाला 8वी ते 12वी पर्यंत सगळे ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहेत. तर तुम्ही आजच डाउनलोड करा बायोकिरण ॲप. आज या व्हिडिओमध्ये आपण स्टार्ट करणार आहे एक नवीन बॅच, ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहे इयत्ता 8वी चे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी पहिला चॅप्टर, ज्याचं नाव आहे परिमेय व अपरिमेय संख्या. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला तुमचा इथे मुद्दामून पुस्तकाचा एक फोटो दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपण हेच पुस्तक इथे अभ्यासणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक नवीन बॅच लॉन्च करतो आहे. जी बॅच चालू होते 1 तारखेपासून, ज्यामध्ये तुम्हाला 3 विषय शिकवले जातील. इंग्रजी असेल, विज्ञान असेल आणि मॅथमॅटिक्स असेल. म्हणजे इंग्लिश, सायन्स आणि मॅथमॅटिक्स असे 3 विषय तुम्हाला शिकवले जातील. जे की मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल असेल, इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल असेल आणि सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल असेल. आणि या बॅचची फी जी आहे, तर ती वेलकम ऑफर सध्या चालू आहे. तर वेलकम ऑफर जी आहे, तर ती आहे फक्त ₹999. ओरिजिनल जी प्राइस आहे, तर ती आहे 2,999. मात्र वेलकम ऑफरमध्ये ही प्राइस आहे फक्त ₹999. तर लगेच डाउनलोड करा. डाउनलोड करण्यासाठी मी तुम्हाला इथे क्यूआर कोड दिलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून क्यूआर कोड स्कॅन करून हे ॲप डाउनलोड करू शकता, किंवा डायरेक्टली प्ले स्टोअरला तुमच्या मोबाईलमध्ये हे प्ले स्टोअरचं असं एक त्रिकोणी सिम्बॉल असेल, त्याच्यावरती क्लिक केलं की सर्च बॉक्समध्ये बायोकिरण हे टाईप करायचं. बायोकिरण टाईप केलं की लगेच तुम्हाला हे ॲपचा एक सिम्बॉल दिसेल, त्याच्यावरती इन्स्टॉल या बटनवरती क्लिक करायचं. इन्स्टॉल बटनवरती क्लिक केलं की ॲप डाउनलोड होईल, इन्स्टॉल होईल. त्यानंतर ओपन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस दिसेल. त्याच्यानंतर तुमचा जर व्हॉट्सअप नंबर असेल तर लॉग इन विथ व्हॉट्सअप करू शकता, किंवा जर व्हॉट्सअप नंबर नसेल तर तुम्ही दुसऱ्या मेथडनी मोबाईल नंबर टाकून ओटीपी येऊन तुमचं व्हॉट्सअप नसलेला नंबर सुद्धा इथे लिंक होऊ शकतो आणि तुम्ही तिथे डेमो व्हिडिओ बघू शकता. व्हिडिओ कसा बघायचा किंवा ॲप कसं डाउनलोड करायचं, बॅच कशी घ्यायची, याचा सगळा एक डेमो व्हिडिओ मी इथे टाकलेला आहे YouTube चॅनलवरती, जो तुम्ही बघू शकता आणि ॲप डाउनलोड करू शकता. जर काहीही तुम्हाला शंका असेल तर खाली माझा एक नंबर फ्लोट होतोय, तुम्ही त्याच्यावरती कधीही कॉल करू शकता. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता सुरुवात करूया आपल्या फर्स्ट चॅप्टरला, ज्याचं नाव आहे परिमेय आणि अपरिमेय संख्या. आता तुम्हाला पहिला सेक्शन दिला इथे, जरा आठवूया. मी मुद्दामून इथे तुमच्या बुकचं स्क्रीनशॉट घेतलेला आहे, जेणेकरून तुम्हाला असं वाटायला नको की आपण वेगळं काहीतरी शिकतोय. खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. चला बघूया कसं आहे. बघा इथे दिलंय, आपण नैसर्गिक संख्या समूह. आता नैसर्गिक संख्या समूह म्हणजे काय? तर निसर्गामध्ये आपण काउंटिंग करण्यासाठी, म्हणजे मोजण्यासाठी ज्या संख्या वापरतो, त्याला म्हटलं जातं नैसर्गिक संख्या. जसं की 1, 2, 3, 4, 5, 6 अप टू द, म्हणजे इथून पुढे अनंतापर्यंत. कारण संख्या आपण कधी मोजत राहिलो तर संपणाऱ्या आहेत का? 1,000, 2,000, 10,000, 1,00,000, 10,00,000, त्याच्याही पुढे कितीपर्यंत जरी मोजत गेलो तरी या संख्या संपणाऱ्या नाहीयेत. म्हणून आपण काय म्हणतो? अनंतापर्यंत. ओके, तर यांना म्हटलं जातं नैसर्गिक संख्या. त्याच्यानंतर पुढे दिलंय पूर्ण संख्या समूह. आता पूर्ण संख्या म्हणजे काय? तर पूर्ण संख्या मध्ये आपण लिहितो 0, त्याच्यानंतर लिहितो 1, त्याच्यानंतर लिहितो 2, त्यानंतर 3, नंतर 4, नंतर 5, नंतर 6, पुढे अनंतापर्यंत. आता नैसर्गिक संख्यामध्ये आपण शून्य लिहित नाही, कारण आपण कधी कधी मोजताना शून्य मोजतो का? की मी शून्य ग्लास पाणी पिलो, असं म्हणतो का आपण? नाही. आपण काय म्हणतो? एकतर मी काहीच पाणी पिलो नाही, किंवा 1 ग्लास पाणी पिलो. ओके, म्हणजे आता 1 ग्लास, एक एक म्हणजे आपण कमीत कमी संख्या किती घेतो? 1. म्हणून नैसर्गिक संख्यांचा सगळ्यात कमी संख्या जी येते तर ती 1 येते. मात्र पूर्ण संख्यामध्ये, आता संख्या तर शून्य पण संख्या आहे, आणि म्हणून इथे पूर्ण संख्यामध्ये आपण शून्य लिहितो. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय? आता पूर्णांक संख्या म्हणजे अशा संख्या की ज्याच्यामध्ये फक्त 0 किंवा 1, 2, 3, 4 किंवा 5 किंवा इकडे अनंतापर्यंत एवढ्याच संख्या येणार नाही.
तर त्याचबरोबर या शून्याच्या अगोदर म्हणजेच -1, -2, -3, -4 अशा संख्या सुद्धा येतील. म्हणजे जितकं आपण इकडे जाऊ तेवढ्या वजा संख्या ज्या आहेत तर त्यांची व्हॅल्यू जी आहे तर ती कमी होत जाते आणि जसं इकडे जाऊ तसं संख्यांची व्हॅल्यू जी आहे तर ती वाढत जाते. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि हे आपण ऑलरेडी 7वी 6वी मध्ये शिकलेलो आहोत. ओके, चला तर मग पुढे स्टार्ट करूया. परिमेय संख्या समूह. ओके, परिमेय संख्या. आता परिमेय संख्या म्हणजे काय? तर परिमेय संख्या या कायम यम छेद यन च्या फॉर्म मध्ये लिहितात. म्हणजे काय? तर सपोज समजा 2/3 ही काय झाली? परिमेय संख्या झाली. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यम ही संख्या किंवा यन ही संख्या दोन्ही पण काय पाहिजे? पूर्णांक पाहिजे. म्हणजे एकतर पॉझिटिव्ह पाहिजे म्हणजे अधिक 1, 2, 3 अशा पाहिजे म्हणजे पूर्ण किंवा -1, -2, -3 अशा संख्या पाहिजे. परंतु हा जो खालचा छेद जो आहे म्हणजे यन जो आहे तर हा कधीच शून्य नकोय. ओके, शून्य नको. खालचा संख्या कधीच शून्य नसतो. हा कधीच शून्य नकोय. मग बघा पुढे दिले आपल्याला दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य अपरिमेय संख्या असतात. ओके, दोन संख्येच्या मध्ये काय असतात? खूप साऱ्या अपरिमेय संख्या सुद्धा असतात. आता बघूया आपण एखादं एक्झाम्पल घेऊ मग त्यानंतर तुम्हाला कळेल. खूप खूप सोपं आहे कन्सेप्ट. ओके, बघा आपल्याला पहिला सेक्शन इथे दिलाय संख्या रेषेवरती परिमेय संख्या दाखवणे. आता संख्या रेषा म्हणजे काय? तर रेषा तर आपल्याला माहिती आहे. सपोज बघा ही जी एक मी लाईनिंग काढली तर हिला म्हणू आपण रेषा. आता रेषा जी आहे तर ती दोन्ही पण बाजूने काय असते? अमर्याद असते. म्हणजे तुम्ही इकडेही किती वाढवू शकता, इकडेही किती वाढवू शकता, तिला अंत नसेल. तिला काय म्हणायचं? रेषा. आता या रेषेवरती जर मी संख्या टाकल्या तर मात्र ती काय होईल? संख्या रेषा. म्हणजे बघा जर इथे मी टाकला 0, इथे मी टाकला 1, इथे मी टाकला 2, इथे मी टाकला सपोज 3. ओके, आता इकडच्या साईडला काय येईल? शून्यापेक्षा कमी काय असते? यस, -1. इथे काय असते? -2. इथे काय असते? -3. आता मी याच्यावरती संख्या लिहिले की नाही? आता जेव्हा रेषेवरती संख्या लिहितात तेव्हा त्या रेषेला काय म्हटलं जातं? संख्या रेषा. पुढे काय म्हटलं त्यांनी? परिमेय संख्या दाखवणे. टू शो रॅशनल नंबर ऑन द नंबर लाईन. मग याच्यावरती आपल्याला काय दाखवायच्या? संख्या दाखवायच्या. मग कुठल्या संख्या दाखवायच्या? तर इथे दिलेत बघा 7/3 किंवा 2 किंवा -2/3. आता बघा सगळ्यात महत्वाचं जेवढ्या काही परिमेय संख्या इथे दिलेल्या आहेत तर त्या परिमेय संख्यांचा छेद बघायचा. किती आहे परिमेय संख्या बघा? तर इथे 7/3 -2/3 अशा दोन संख्या अशा आहेत की ज्या काय आहेत? परिमेय संख्या आहेत म्हणजे रॅशनल नंबर आहेत. मग काय केलं? तर हा 3 घेतला, हा 3 घेतला. दोन्ही पण सारखे आहेत? येस. मग आता हे जेव्हा सारखे असेल तर काय करायचं? तर 0 आणि 1 च्या मध्ये आपल्याला 3 कप्पे बनले पाहिजे. मग 3 कप्पे बनण्यासाठी काय करावं लागेल मला? आता मी वेगळा पेन घेतो मुद्दामून म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. ओके बघा. मग मी काय केलं? मी इथे एक केलं, इथे एक भाग केला. आता हे सगळे भाग सारखे व्हावेत. त्याच्यानंतर परत 1 ते 2 च्या मध्ये परत मी 2 पार्ट केले. 1, 2. परत 2 आणि 3 च्या मध्ये परत मी 2 पार्ट केले. 1, 2. ओके. पुढे. आता इकडे 0 ते -1 यांच्यामध्ये सुद्धा मला किती करावं लागतील? 3 पार्ट करावं लागतील बघा म्हणजे 1, 2, 3. परत इथे -1 ते -2 च्या मध्ये परत 3 पार्ट 1, 2, 3 असे मी 3-3 भाग केले. का? कारण माझ्या इथे छेदाला संख्या काय होती? 3 होती. आता बघा आपल्याला ह्या संख्या या रेषेवरती दाखवायच्यात. पहिली संख्या कुठली आहे? 7/3. आता 7/3 कसं मोजायचं बघा? तर आता इथे 0 आहे. मग 0च्या पुढची जी पहिली संख्या आहे तर ती येते 1/3. दुसरी संख्या येते 2/3. तिसरी संख्या येते 3/3. 3/3 म्हणजेच काय? 1. पुढे
त्याच्यानंतर पुढे काय येईल 4/3. पुढची येईल 5/3. नंतर येईल 6/3. नंतर येईल 7/3. आता बघा ही जी आपली आहे तर ही संख्या काय झाली मग 7/3. बरोबर. ओके पुढे बघूया. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलं 2. आता 2 तर संख्या इथं डायरेक्ट आहे म्हणजे आपल्याला इथे 2 लिहिण्याची सेपरेट गरज नाही. पुढे आपल्याला दिले मात्र -2/3. तर -2 म्हणजे बघा इथे लिहिले आपण 0. शून्यच्या इकडे काय -1/3 आणि इथे काय होईल -2/3. म्हणजे ही जी संख्या आहे तर ही संख्या कुठे लिहायची -2/3. तर या 0 आणि 1 च्या मध्ये. एवढंच उत्तर आहे तुमचं. किती सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, आहे की नाही? इतकं सोपं करायचं. बाकी इथे काहीही अवघड नाहीये. चला पुढे बघूया. बघा आपल्याला एक सराव संचच दिलाय. सराव संचमध्ये काय दिलंय, की आपल्याला दिलंय संख्या रेषेवरील पुढील परिमेय संख्या दाखवा. आता बघा, आता परिमेय संख्या दिल्यात आपल्याला 3/2, 5/3 आणि -3/2. खूप सोपं आहे. काय करावं लागेल बरं विद्यार्थी मित्रांनो? बरोबर. काय करावं लागेल? एक लाईन काढावं लागेल. म्हणजे पहिली एक संख्या रेषा काढावं लागेल. ठीक आहे. एक संख्या रेषा काढली. या संख्या रेषेवरती मध्ये काय असतं? 0. नंतर काय असतं? इथे असतं 1. इथे असेल 2. इथे असेल 3. इकडे काय असेल? इथे असेल -1. इथे असेल -2. इथे असेल सपोज -3. ओके. आता बघा आपल्याला काय म्हटलं त्यांनी, की इथे छेद किती आहे? 2, 2, 2. म्हणजे एका मध्ये किती पार्ट झाले पाहिजे? 2 भागामध्ये वेगळं करायचंय. म्हणजे 0 आणि 1 मध्ये 0 आणि 1 मध्ये किती झाले पाहिजे? 2 भाग. म्हणजे इकडे हा 1 भाग, हा 2 भाग. त्याच्यानंतर 1 आणि 2 मध्ये 2 भाग. 2 आणि 3 मध्ये 2 भाग. परत 0 आणि -1 मध्ये 2 भाग. -1 आणि -2 मध्ये 2 भाग. आणि -2 आणि -3 मध्ये सुद्धा 2 भाग. ओके करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला पहिली संख्या दाखवायची आहे 3/2. मग 3/2 कुठे करणार? बघा इथे येणार 1/2. इथे येणार 2/2 आणि इथे येणार 3/2. म्हणजे ही जी संख्या आहे तर ही आपली कुठली आहे? 3/2. हे पहिलं आन्सर आपलं झालं. पहिलं उत्तर झालं. त्याच्यानंतर पुढे पुढे आपल्याला काय म्हणले 5/2. म्हणजे इथे काय झालं? 4/2 आणि इथे 5/2. म्हणजे हे आपलं दुसरं आन्सर झालं 5/2. ओके. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला आन्सर काय आहे? -3/2. आता -3 इकडे येईल का? या साईडला येईल का? तर नाही. वजा इकडे म्हणून इथे. म्हणजे बघा इथे येईल -1/2, -2/2 आणि -3/2. म्हणजे आपलं तिसरा उत्तर इथे आलं -3/2. हे तिसरं आन्सर. ओके. बघा इतकं सोपं आहे. तुम्ही सॉल्व्ह करा असे. मी पुढचा क्वेश्चन घेतोय परत. आपल्याला हा सॉल्व्ह करायचा आहे. बघा संख्या रेषेवरील पुढील परिमेय संख्या दाखवा. काय करावं लागेल? एक संख्या काढून घ्यावं लागेल. ठीक आहे काढली. त्यानंतर मध्ये 0 द्यावा लागेल. ठीक आहे दिला. त्याच्यानंतर इथे 1, इथे 2, इथे 3. ठीक आहे. इथे दिला -1, -2, -3 काढलं. आता आपल्याला काय करायचं आहे? 7/5 दाखवायचे. इथे 5 आहे. म्हणजे आपल्याला एका मध्ये किती भाग करावे लागतील? येस. किती करावं लागेल? 5 करावं लागेल. म्हणजे बघा एक भाग झाला. कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी रेड कलरचा पेन सिलेक्ट केलाय. बघा एक भाग झाला, 2, 3, 4 आणि 5. परत 1, 2, 3, 4 आणि 5. परत 1, 2, 3, 4 आणि 5. परत इकडे 1, 2, 3, 4 आणि 5. परत 1, 2, 3, 4, 5. परत 1, 2, 3, 4 आणि 5. आपण भाग करून घेतले. सारखे भाग करायचे. तुमच्याकडे स्केल असेल, पट्टी असेल तर पट्टीने केले तरी चालतील. जर तुमच्याकडे आलेख कागद असेल तर त्या आलेख कागदवरती केले तरी चालतील. आता बघा आपल्याला काय करायचं पहिली संख्या कुठली टाकायची आहे? तर 7/5. आता 7 मोजा बरं इथून 7 लाईनी मोजायच्या. ही 1, 2, 3, 4,
5, 6 आणि 7. म्हणजे ही जी संख्या असणार आहे इथे, तर ही काय असणार आहे? 7/5. आपलं पहिलं उत्तर. त्याच्यानंतर दुसरं काय? -2/5. आता वजा आहे, मग वजा इकडच्या साईडला. मग बघा ही 1, ही 2. म्हणजे ही 2 नंबरची जी संख्या आहे, तर ती इथे आली -2/5. ओके. आणि पुढची जी संख्या आहे -4/5. आता 2 इथे आली म्हणजे इथे 3 आणि इथे 4. म्हणजे ही जी संख्या आहे, तर ही किती आली? -4/5. म्हणजे आपली इथे संख्या आली. एवढंच उत्तर आहे आपल्या विद्यार्थी मित्रांनो. बघा किती सोपं आहे की नाही? तुम्ही खूप सोप्या लँग्वेजमध्ये शिकताय. खूप सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगतोय आणि तुम्हाला हे खूप लवकर येईल. बघा तुम्ही आता मी जसं तुम्हाला इथे सोडून दाखवतोय तसं तुम्ही तुमच्या वहीमध्ये सॉल्व्ह करून घ्या. ठीक आहे. तुमच्या वहीमध्ये तुम्हाला असे गणित सोडवता आले पाहिजे. खूप सोपे गणित आहे. ओके. पुढे बघूया. आपला पुढचा प्रश्न दिलाय संख्या रेषेवरील पुढील परिमेय संख्या दाखवा. आता कुठली दाखवायची आहे? -5/8 आणि 11/8. म्हणजे काय करायचंय तर दोन संख्येच्या मध्ये असलेला जो पार्ट आहे तर तो आपल्याला 8 वेगवेगळ्या भागांमध्ये डिवाइड करायचा आहे. 2 वेगवेगळ्या भागांमध्ये त्याला वेगळं करायचं आहे. मग बघूया आपण एक एक लाईन काढून घेऊ. ठीक आहे, काढली. आता ही लाईन काढली आहे तर हिच्यामध्ये आपल्याला काय करायचंय तर 8 भाग करायचे. इथे झाला 0. त्याच्यामुळे मी थोडस दूरवरती टाकलं. इथे काय टाकला सपोज 1. इकडे टाकला सपोज -1. ओके. आपल्याला काय करायचं बघा, इथे 8 टाकलाय, इथे 8 टाकलाय. म्हणजे एका पार्ट मध्ये किती करायचे आपल्याला? 8 वेगवेगळ्या भागामध्ये करायचं. बघा केलंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. परत मी इथे टाकतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. बघा इकडे परत करतो मी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. आता बघा आपल्याला काय म्हटलंय -5/8. -5. मग इथे काय झालं? -1, -2, -3, -4, -5. म्हणजे ही जी संख्या आहे तर हिची व्हॅल्यू किती आहे? -5/8. म्हणजे पहिलं उत्तर आपल्याला इथे मिळालं. नंतर विचारले आपल्याला 11/8. 11 कुठे मोजायचे मग? इकडच्या साईडला. का? कारण 0 इथं आहे, 1 इथं आहे. मग बघा इथे आलं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. म्हणजे इथे दुसरी आपल्याला किंमत मिळाली ती म्हणजे 11/8. ओके. आपण दोन्ही संख्या दाखवल्या आपल्या रेषेवरती, संख्या रेषेवरती. जर दोन्ही संख्या आपण इथे दाखवत असू तर आपलं उत्तर कंप्लीट झालंय. ओके. सोपं आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो? चला. आता तुम्ही इथे व्हिडिओ हा पॉज करा आणि आता जो काही इथे तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे तर तो तुम्ही काढून बघा बरं तुम्हाला येतं काय? इथे व्हिडिओ पॉज करा. ओके. तर तुम्ही काढली असेल. आता मी तुम्हाला काढून दाखवतो कशी आहे ते बघूया आपण. बघा एक पूर्ण लाईन काढली आहे. आता ही लाईन आपल्याला काय करायचं आहे तर 10 पार्ट मध्ये डिवाइड करायचं आहे दोघांना. म्हणजे बघा इथे 10 दिलाय. तर मग मी इथे 0 लिहिलं आणि इथे 1 लिहिलं सपोज. बघा इथे मी 1 लिहिलं. इथे 2 लिहिलं. इथे -1 लिहिलं. इथे -2 लिहिलं. आता काय म्हटलं आपल्याला की इथे छेद काय तर 10 आहे. म्हणजे आपल्याला किती किती भागामध्ये वेगवेगळं करावं लागेल या पूर्ण लाईनला तर 10 भागमध्ये. तर बघा मी करतोय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत इकडे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ओके. आता 10 झाले. आता बघा इकडे काय करायचं आपल्याला तर इथे काउंट करायचं आपल्याला 13. कुठे 13 काउंट करायचे बघा. इथून जेवढ्या संख्या झाल्यात ना आता ते 13 लाईन करायची. ही झाली 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. म्हणजे ही जी लाईनिंगची आहे
तर हिची व्हॅल्यू किती आहे? 13/10. आणि दुसरं काय? -17/10. मग -17 कुठे येतात बघा? इथपर्यंत येतात 10. मग पुढे 11, 12, 13, 14, 15, 16, 17. म्हणजे ही जी आपली लाईनिंग आहे, तर ही काय आहे? -17/10. सो आपल्याला इथे फक्त व्हॅल्यू दाखवायची, बाकी काहीही वेगळं करायचं नाहीये. किती सोपं आहे बघा. असं आलं का सगळ्यांचं आन्सर? चेक करा बरं. ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन. ज्यांचं नाही आलं त्यांनी मात्र पुढच्या एक्झाम्पलला लक्ष द्या. ओके, पुढचं उदाहरण आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. बघा, आता पुढं काय दिलं आपल्याला, की दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. आता इथे एक संख्या रेषा दिली, त्याच्यावरती काही शब्द दिलेले आहेत, जसं ABCDEF O सगळ्या. ओके, आणि खाली आपल्याला काही प्रश्न विचारलेत. काय विचारले? पहिला प्रश्न, तर बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दाखवतो? आता बघा बी कुठे आहे बघा बरं. तर बघा इथे बी आहे. ओके, आता बी कुठली संख्या दाखवता असं विचारलंय. तर सगळ्यात अगोदर काय करावं लागेल? आपल्याला छेद बघायचा. मग छेद बघण्यासाठी काय करावं लागेल? बघा इथे 1, 2, 3 आणि इथे ते 4. म्हणजे छेद आपला काय झाला? 4. ओके, मी पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे शोधतोय. ओके, आता छेद तर मिळाला आपल्याला, आपल्याला अंश मिळाला पाहिजे. मग अंश मिळण्यासाठी परत काय करावं लागेल? हे काउंट करायचे सगळे, सगळे मोजायचे. मग 0 आहे, इथे 0 आहे, म्हणजे इथे काय असेल? -1, मायनस म्हणजे -2, -3, -4. त्याच्यानंतर इथे -5, -6, -7, -8, -9 आणि -10. म्हणजे इथे ही व्हॅल्यू किती आली? -10. म्हणजे कुठली परिमेय संख्या दाखवतो हा बी बिंदू? बी बिंदू कुठली परिमेय संख्या दाखवतो? -10/4 ही संख्या इथे दाखवतो. ओके, पुढचा प्रश्न. एक प्रश्न तर सॉल्व्ह झाला. पुढचा प्रश्न सॉल्व्ह करू. 1 × 3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे? ओके, आता दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न काय? तर 1 × 3/4. अगोदर आपल्याला याची व्हॅल्यू तर माहिती पाहिजे, याची किंमत तर माहिती पाहिजे. मग कसं करावं लागेल? तर 4 × 1 = 4, 4 + 3 5, 6 आणि 7. म्हणजेच इथं काय? 7/4 ही संख्या झाली आहे. म्हणजे 1 × 3/4 म्हणजेच किती झाले? 7/4. मग आता बघूया आपण. आपल्याला 7 आहे. ओके, अधिक मध्ये आहे. मग इकडे बघा धन संख्या आहे. मग इकडे मोजावं लागेल. शून्यच्या इकडे. मग इथे काय झालं? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. म्हणजे इथे आली 7. म्हणजे काय दाखवलंय? सी बिंदूंनी दाखवली. म्हणून 7/4 ही संख्या कुठल्या संख्येने कुठल्या बिंदूने दाखवली आहे? तर सी बिंदूने दाखवली. तिची व्हॅल्यू किती आहे? तर एकतर आपण असंही लिहू शकतो, 1 × 3/4 किंवा आपण असंही लिहू शकतो डायरेक्टली 7/4. मग ही जी संख्या आहे, तर हा कुठला बिंदू दाखवते? तर सी बिंदू दाखवते. म्हणजे आपला दुसरा पण प्रश्न आपण सोडवलाय. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आपण बघूया. डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे. हे सत्य की असत्य ते लिहा. आता डी बिंदू म्हणजे हा बिंदू बघायचा आपल्याला, इथे डी. आणि त्यांनी काय म्हटले? 5/2. बघा ठीक आहे, मी 5/2 इथे लिहून घेतो. पण अगोदर काउंट तर करू. बघा इथे आपण इथपर्यंत काय मोजलं होतं? आपण 7 मोजलं होतं. परत मोजूया. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. म्हणजे इथे संख्या आली 10/4. ओके, 10/4. आता इथे आपल्याला दिले 5/2. पण आपल्याला माहिती आहे, जर आपण एखाद्या संख्येने जर अंशाला आणि छेदाला दोघांना पण एकाच संख्येने, सारख्या संख्येने, समसंख्याने जर गुणलं, तर त्याची येणारी व्हॅल्यू ही अगोदरच्या व्हॅल्यू पेक्षा सारखीच असते. म्हणजे अगोदरच्या किमतीपेक्षा नंतरची किंमत ही काय असते? सारखीच असते. मग मी जर सपोज असं केलं, समजा मी इथे काय केलं? याला 2नी गुणलं आणि याला पण 2नी गुणलं. आता दोघींकडे दोन्ही पण साईडला जर 2नी गुणलं तर काही फरक पडणार आहे का? तर त्या किमतीवरती काही फरक पडत नाही. मग बघा मी ते करून बघतो. 5 दुने 10 आणि 2 दुने 4. आता बघा येते संख्या ही 10 दुने 4, 10/4. येस, याचा अर्थ डी हा बिंदूची व्हॅल्यू 10/4 म्हणजेच काय? 5/2. समजतंय?
म्हणजेच हे विधान कसं आहे, तर तिसऱ्याचं आन्सर काय, विधान सत्य आहे. विधान सत्य आहे. ओके. डी बिंदूने कुठली परिमेय संख्या दाखवली आहे, तर 5/2. समजलं विद्यार्थी मित्रांनो कसं सॉल्व्ह केलं? खूप सोपं आहे. अशी तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला सहज जमून जाईल. ओके, पुढचा आता पॉइंट बघूया आपण. परिमीय संख्यातील क्रमसंबंध लहान मोठेपणा म्हणजेच काय, तर कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स. काय करायचं आपल्याला, तर जे परिमीय संख्या आहे, रॅशनल नंबर आहे, तर त्यांच्यामध्ये त्यांचं काय क्रमसंबंध ओळखायचा. म्हणजे कुठला अगोदर येतो, कुठला छोटा आहे, कुठला मोठा आहे, कुठला सारखा आहे. आणि जनरली हे कसं दाखवलं जातं, तर बघा, च्या पेक्षा मोठा म्हणजे काय, तर एक्स हा वाय पेक्षा छोटा आहे, पण वाय हा एक्स पेक्षा मोठा आहे. ओके. किंवा आपण असंही दाखवू शकतो की एक्स हा वाय पेक्षा मोठा आहे, किंवा मी असं म्हणू शकतो एक्स हा वाय च्या किमती इतकाच आहे, बरोबर आहे. तर असे जे काही चिन्ह आपण त्यासाठी वापरतो, बघा इथे दिलंय, संख्या रेषेवरती संख्यांच्या प्रत्येक जोडीमध्ये डावीकडील संख्या उजव्या बाजूच्या संख्येपेक्षा लहान असते. बघा, कुठली संख्या जर आपण अशी जर घेतली, ओके, इथे जर 0 लिहिला, इथे 1 लिहिला, इथे 2 लिहिलं, इथे 3 लिहिलं, आणि इथे -1, -2, -3. ओके, म्हणजे ही संख्या काय झाली, सगळ्यात लहान संख्या झाली. ओके, आणि ही संख्या काय झाली, सगळ्यात मोठी संख्या झाली. याचा अर्थ काय, लहानाकडून मोठ्याकडे आपल्याला जर जायचं असेल तर या वेने जावं लागतं. ओके. तसेच परिमेय संख्यांचा अंश व छेद यांना एकाच शून्य त्या संख्येने गुणले तर संख्या तीच राहते व तिची किंमत बदलत नाही. आपण मागच्याच उदाहरणामध्ये बघितलं की जर एखाद्या संख्येने जर छेदाला आणि अंशाला दोन्हीला पण एकाच संख्येने जर गुणलं तर त्याच्या किमतीमध्ये काहीही बदल होत नाही, फक्त ती संख्या शून्य नकोय. ओके, हे लक्षात ठेवा. इथे दिलंय बरं का, शून्यतर. शून्यतर म्हणजे शून्य सोडून. ओके, बघूया पुढे. उदाहरण दिलंय आपल्याला, एक सहसंबंध शोधायचा आहे आपल्याला. उदाहरण दिलंय 5/4 आणि दुसरं दिलंय 2/3 आणि याच्यातला लहान किंवा मोठा कुठला आहे ते शोधायचं. आता बघा, खूप सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला. त्यांचे छेद समान करायचे. छेद समान करण्यासाठी काय करावं लागेल, तर बघा, या पूर्ण संख्येला याच्या छेदाने गुणायचं सगळ्यात पहिल्यांदा. मग काय होईल, 5 × 3 छेद 4 × 3. करू बरं सॉल्व. 5 त्रिक 15 आणि 4 त्रिक 12. सर 15/12. आता दुसरी संख्या बघू. काय दुसरी संख्या, 2/3. मग या 2/3 ला पूर्ण संख्येला कशाने गुणायचं, 4 ने गुणायचं. बघूया परत सॉल्व करून काय होईल. बघा, 2 × 4 छेद 4 × 3. 4 बेचोक 8 आणि 4 त्रिक 12. आता बघा, दोन्ही संख्या लिहून काढू आपण. 15/12 आणि 8/12. आता बघा, छेद तर दोन्हीकडे पण सारखा आहे, 12-12. मग याचा विचार नाही करायचा, आता अंशाचा विचार करायचा. मग अंशामध्ये काय, इथे 15 आहे, इथे 8 आहे. मग 15 मोठे का 8 मोठे, 15 मोठे. म्हणून मग आपण काय केलं, इकडे असं साईन दिलं. म्हणजे इकडची मोठी संख्या, इकडे 2 टोकं म्हणजे मोठी, एक टोक म्हणजे छोटं. ओके. मग आता हीच जर संख्या मी अशी लिहिली की 5/4 आणि इकडे लिहिलं 2/3, तर हे काय लिहायचं, हे असंच टाकून द्यायचं, कारण दोन्हीकडे पण पॉझिटिव्ह आहे. आणि म्हणून आपलं जे झालं सहसंबंध काय आहे, तर 5/4 ही मोठी संख्या आहे कुणापेक्षा, तर 2/3 पेक्षा. इतकं सोपं उत्तर आहे. सोपं आहे की नाही, तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. ओके, पुढचं सॉल्व्ह करायला तुम्हाला देतो. बघा, आता पुढे एक संख्या दिली. आता याच्यामध्ये थोडासा ट्विस्ट आहे, तुम्हाला सॉल्व्ह करायला थोडंसं कठीण जाईल. बघा, खूप सोपं करून देतो. इथे काय दिलंय, -7/9 आणि दुसरी संख्या दिली 4/5 आणि यांची तुलना करायला सांगितलं. काय करावं लागेल मग, तर बघा, इथे तुम्हाला सॉल्व्ह करण्याची सुद्धा गरज नाही.
खूप सोपं आहे. कसं सोपं आहे? तर वजा ही संख्या कायम कुठल्याही धनसंख्येच्या म्हणजे ऋण संख्या कुठल्याही धनसंख्येच्या छोटी असते. ओके. आपण लाईन म्हणजे संख्या रेषा काढताना बघितलं ना, की जर शून्य इथे असेल तर मोठ्या संख्येकडे असतात 1, 2, 3, 4 आणि कमी छोट्या छोट्या संख्या इकडे छोट्या छोट्या होत जातात. म्हणजे काय? -1, त्याच्यापेक्षा छोटी -2, त्याच्यापेक्षा छोटी -3, त्याच्यापेक्षा छोटी -4, त्याच्यापेक्षा छोटी -5. म्हणजे इकडे काय होत जातं? छोटे होतात. मग इथे बघा, इथे वजा चिन्ह दिलंय, इथे अधिक चिन्ह आहे. काहीच नसलं म्हणजे काय असतं? अधिक असतं. म्हणजे धनसंख्या आहे. आणि इकडे काय? वजा आहे म्हणजे ऋण संख्या आहे. आणि ऋण संख्या ही धनसंख्येपेक्षा कायम काय असते? छोटी असते. आणि म्हणून इथे लिहायचं की ऋण संख्या ऋण संख्या ही धन संख्येपेक्षा कायम छोटी असते. आणि म्हणून -7/9 ही छोटी आहे कुणापेक्षा? 4/5 पेक्षा. इतकं सोपं आन्सर आहे. ओके. तुम्हाला ही संख्या रेषा इथे काढायची गरज नाही. मी फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी ही संख्या रेषा दिलेली आहे. ही तिथे नाही टाकले उत्तरात तरी चालेल. उत्तर इथून स्टार्ट झालं. ओके. चला पुढे बघूया. पुढे आता बघा, इथे तर दोन्ही पण ऋण दिल्यात. -7/3 आणि -5/2. ओके. आता बघा इथे हे उत्तर काढण्यासाठी खूप सोपं आहे. काय करायचं अगोदर? छेद समान करून घ्यायचे. ओके. आता छेद समान करण्यासाठी मी थोड्या वेळासाठी दोन्हीकडचं ऋण चिन्ह जे आहे, वजा चिन्ह जे आहे ना, ते काढून टाकतो. बघा, आपल्याला ती पद्धत माहिती आहे. मग काय केलं आपण? 7/3 इकडचा या पूर्ण संख्येला कशाने गुणायचंय? या 2नी. मग याला पण इकडे 2 नी गुणलं, याला पण इकडे 2 नी गुणलं. किती झाले बघा? 7 दुने 14 आणि 3 दुने 6. मी दुसरी संख्या घेतली 5/2. आता याला कशाने या पूर्ण संख्येला कशाने गुणायचं? तर 3 ने गुणायचं. मग इकडे केलं 5 गुणिले 3 आणि 2 गुणिले 3 किती होईल? 5 त्रिक 15 आणि बेत्रिक 6. छेद समान झाले म्हणजे काय झाले? 14/6 आणि 15/6. पण आता बघा, इथे थोडी ट्विस्ट आहे. काय ट्विस्ट आहे? मोठी संख्या कुठली आहे? 14 की 15? 15. म्हणून आपण असं साइन टाकलं. ओके. पण बघा मी काय सांगतो. पण म्हणजे पण शब्द आला की त्याच्या अगोदरच्या सगळ्या वाक्याचा सत्यानाश होतो. काय होतं बघा. आता इथे आपण काय बघितलं? पॉझिटिव्ह करून बघितलं. म्हणजे धनसंख्येचं बघितलं. पण आपल्याला दिली आहे ऋण संख्या. ओके. वरती बघा आपल्याला संख्या कुठली दिली? बघा, संख्या कुठली दिली आहे? वजा संख्या दिली म्हणजे ऋण संख्या दिली. मग ऋण संख्या जर लिहायची असेल तर हे जे चिन्ह आहे तर हे उलट होतं. म्हणजे बघा, -7/3 आणि -5/2 हे जे संख्या आली तर त्याचं उलट म्हणजे हे काय आहे? च्या पेक्षा ठीक आहे. म्हणजे 14/6 पेक्षा 15/6 ही संख्या काय आहे? मोठी आहे. म्हणजे मोठी संख्या लिहिली आहे. पण आता आपल्याला काय करावं लागेल? छोटं करावं लागेल. मग हे संख्या इकडून फिरून घ्यायचं, हे असं करायचं. म्हणजे काय? तर काय करावं लागेल? -7/3 ही संख्या काय झाली? मोठी झाली. कुणापेक्षा? -5/2 पेक्षा. ओके. तर हे आपलं झालं उत्तर. कळालं विद्यार्थी मित्रांनो कसं सॉल्व्ह केलं? आपण जसं धनसंख्येचं करतो तसं सॉल्व्ह केलं. फक्त ही संख्या हे चिन्ह इथं काय करायचं? उलट लिहायचं. ओके. बरोबर असलं तर बरोबर येईल. मात्र च्यापेक्षा मोठी किंवा च्यापेक्षा छोटीचं जर चिन्ह असेल तर ते काय करावं लागेल? उलट करावं लागेल. हे लक्षात ठेवा. पुढे बघूया. आता बघा आपल्याला काय म्हटलंय? 3/5 व 6/10 या परिमेय संख्या आहे आणि याची तुलना करायची. ठीक आहे, आपण करूया. खूप सोपं आहे. आपण ऑलरेडी केलेलं आहे असं. मग करूया. 3/5 आणि दुसरं दिलंय 6/10. आता इथे आणखीन तुम्हाला आणखीन सोपं करून देतो.
की आता जर तुम्ही जर असं करत बसले की या पूर्ण संख्येला 10 भाग केला, मग 10 गुणलं तर काय होईल? 3 × 10 म्हणजे 30 आणि 5 × 10 म्हणजे 50 आणि इकडे परत तुम्हाला 5 करावं लागेल म्हणजे परत मोठं होईल. त्यापेक्षा आपण असं करू ना की 5 × 10 मग यालाच 2 गुणिले करू. ठीक आहे. आणि याला 2 गुणिले करू. काय होईल बघा? तर इथे होईल 5 × 10 आणि इथे होईल 3 × 6. बघा 6/10 आणि 6/10 दोन्ही पण बरोबर आलं. म्हणजे काय होईल? तर म्हणून 3/5 बरोबर आहे कुणाच्या? 6/10च्या. म्हणजे दोघांची व्हॅल्यू काय आहे? सेम आहे. दोघांची किंमत काय आहे? सारखीच आहे. म्हणून यांची तुलना होणार नाही. दोन्ही पण सारखेच आहेत. काय म्हटलं त्यांनी? परिमेय संख्यांची तुलना करताना खालील नियम उपयोगी पडतात. कुठले नियम उपयोगी पडतात बघा? इथे दिलंय. A/B व C/D या परिमेय संख्यामध्ये म्हणजे हे दोन परिमेय संख्या आहे A/B आणि C/D. जर B आणि D म्हणजे बघा छेद म्हटल्या B आणि D हे धन असतील तर हे धन असतील तर काय असतं बघा? जर A × D हा छोटा असेल कुणापेक्षा? B × C म्हणजे B × C पेक्षा जर छोटा असेल तर A/B हा छोटा असतो कुणाच्या? C/D च्या. ओके. जर A × D हा जर बरोबर असेल B × C पेक्षा तर A/B हा C/D पेक्षा काय असतो? सारखाच असतो. त्याच्यानंतर जर A × D A आणि D काय आहे? तर मोठा असेल कुणापेक्षा? B × C पेक्षा. तर मात्र A/B हा मोठा असेल C/D पेक्षा. तर या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. पुढे बघूया. हे नियम लक्षात ठेवा. हे नियम तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. चला पुढचं एक एक्झाम्पल सॉल्व्ह करू की खालीलपैकी संख्यामधील लहान मोठेपणा ठरवा. ठीक आहे. आता -7 -2 इथे छेद आहे का? नाहीये. म्हणजे छेद घ्यायची गरज आहे का? नाही. मग काय लक्षात ठेवायचं? जितका मोठी संख्या पण जर मायनस असेल तर ती तितकी काय होते? छोटी होते. म्हणून -7 ही संख्या छोटी आहे कुणापेक्षा? -2 पेक्षा. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. कारण संख्या रेषेमध्ये आपण टाकतो की नाही? जर इथे 0 असेल तर 0 पेक्षाही छोटा कोण असतो? -1. -1 पेक्षा छोटा? -2. -2 पेक्षा छोटा? -3. -3 पेक्षा छोटा? -4. -4 पेक्षा छोटा? -5. त्याच्यापेक्षा छोटा? -6 आणि त्याच्याही पेक्षा छोटा? -7. म्हणजे -7 हा खूप छोटा आहे कुणापेक्षा? -2 पेक्षा. ठीक आहे. समजलंय? पुढचा बघूया. खालील संख्यामधील लहान मोठेपणा ठरवा. ओके. बघूया. इथे काय म्हटलंय? 0 आणि इथे म्हटलंय -9 0 आणि -9. आता 0 हा काय? तर 0 हा मोठा आहे -9 पेक्षा. ठीक आहे. -9 पेक्षा हा काय आहे? 0 हा काय आहे? तर मोठा आहे. ओके. कारण बघा आपण सॉल्व्ह करून बघू. तर आपल्याला माहिती आहे की 0 जो आहे तर त्याच्यापेक्षा -9/5 म्हणजेच -9/5 जर आपण लाईन संख्या जर काढली, जर इथे संख्या रेषा जर काढली, इथे 0 आहे आणि इकडे कुठेतरी -9/5 येणार आहे आणि आपल्याला माहिती आहे डावीकडची संख्या काय असते? छोटी असते. ओके. छोटी असते आणि 0 आता इकडच्या संख्या काय? तर मोठ्या असतात. ओके. मोठ्या असतात. म्हणजेच काय? तर 0 हा मोठा आहे. कुणापेक्षा? -9/5 पेक्षा आणि म्हणून यांचा सहसंबंध कसा येईल? 0 मोठा आहे -9/5 पेक्षा. समजलं? पुढे. आता आपल्याला खालील संख्यामध्ये लहान मोठेपणा ठरवायचा. लहान कुठली संख्या आहे? तर आणि मोठी कुठली संख्या बघायची. तर बघा आता परत आपण एक लाईन काढू. इथे 0 आलाय. ओके. आता 8/7 आहे. 8/7 म्हणजे इकडे कुठेतरी आहे धनसंख्या आहे. म्हणजे इथे 1 2 3 4 5 6 7 8 इथे आला 8. ओके. सपोज इथं
इथं 1 आला आणि इथं आलं 8/7. ओके. मग आता इकडचे मी तुम्हाला काय सांगितलं, की जी जितकी डावीकडे असेल तितकी काय असते? छोटी असते आणि जितकी उजवीकडे असेल तितकी काय असते? मोठी असते. मग काय झालं? 0 काय झाला? छोटा झाला आणि 8/7 काय झाले? मोठे झाले. मग कसं लिहिता येईल आपल्याला? 8/7 मोठे आहेत. कुणापेक्षा? शून्यापेक्षा. ओके. तर हे फक्त आपल्याला इथे सांगायचं. चला पुढचं उदाहरण. हे उदाहरण तुम्ही सॉल्व्ह करा बरं आता. खूप सोपं आहे. बघा, इथे छेद दोघांचे पण सारखेच आहेत. म्हणजे आपल्याला काही कंपॅरिझन करायची गरज आहे का? नाही. मग मला सांगा, -5 मोठे आहेत की 1 मोठा आहे? बरोबर. -5 हे छोटे आहेत. कुणापेक्षा? 1 पेक्षा. कसं बघूया? ही एक लाईन काढली. इथे दिला 0. इथे दिला सपोज 1. ओके. इथे दिला -1. इथे दिला -2. इथे दिला -3. ओके. आता ही संख्याच काढून घेऊ आपण. किती करायच्यात आपल्याला त्यामध्ये पार्ट? तर 4 पार्ट करायचे. मग इथे केलं 1, 2, 3, 4. ओके. इथे गेला 1, 2, 3. इथे 4. परत 1, 2, 3 आणि 4. आता बघा, पहिली संख्या काय म्हटलंय? 1 ही जी संख्या झाली, तर ही झाली 1/4. ओके. आणि -5/4 कुठे बघू आपण? इथे -1, -2, -3, -4, -5. म्हणजे इथे आपली संख्या काय आली? -5/4. आता बघा, कोण डावीला आहे? डावीकडे कोण आहे? तर डावीकडे सगळ्यात जास्त आहे -5/4 आणि उजवीकडे कोण आहे? तर 1/4. म्हणजे मोठी संख्या कोण झाली? -1/4 आणि छोटी संख्या कोण झाली? -5/4. आणि म्हणून आपल्या यांचा संबंध कसा येईल? -5/4 ही छोटी आहे. कुणापेक्षा? 1/4 पेक्षा. सोपं आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो? चला बघूया तुम्ही पुढचा क्वेश्चन किती सॉल्व्ह करताय. चला, इथे दिलंय 40/29 आणि दुसरे दिले 141/29. तुम्हाला सॉल्व्ह करायची सुद्धा गरज नाही. बघितल्या बघितल्या लगेच कळेल. काय? तर बघा, दोन्हीकडचे छेद कसे आहेत? समान आहेत. म्हणजे 29. इकडचा पण छेद कसा आहे? 29. म्हणजे आता छेदांचा काही विचार करायचा नाही. कुणाचा विचार करायचा? तर अंशाचा. म्हणजे वरती जी संख्या आहे तर ती. मग 40 जी आहे तर ती छोटी आहे. ते 141 छोटी आहे. तर 40 काय आहे? छोटी आहे. 141 काय आहे? मोठी आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल? 40/29 ही छोटी संख्या आहे. कुणापेक्षा? तर 141/29 पेक्षा. ओके. तर ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा. ओके. पुढे जाऊ. आता पुढची संख्या दिली आपल्याला -17/20 आणि दुसरी संख्या दिली -13/20. आता बघा, इथे इथे खूप मोठा ट्विस्ट आहे. काय ट्विस्ट आहे? तर बघा, जितकी मोठी संख्या वाटेल वजा, जितकी ती डावीला असते आणि डावीला असेल तर ती काय होऊन जाते? छोटी होऊन जाते. ठीक आहे. उलट लिहितो की नाही आपण? मग इथे काय होईल बघा, एक संख्या जर घेतली मी इथे इथे 0 असेल तर इथे येईल -1/20. इथे येईल -2/20. असं करत करत अगोदर येईल -13/20 कुठेतरी आणि असं पुढे पुढे गेलं की इथे कुठेतरी येईल -17/20. मग इकडे आता डावीकडे ही संख्या गेली. डावीकडे जर एखादी संख्या असेल तर ती काय होते? छोटी होते. आणि तितकंच उजवीकडे गेलं तर ती संख्या काय होत जाते? मोठी होत जाते. मग आता बघा, या संख्येच्या ही कुठे? उजव्या साईडला आहे. म्हणजे काय झाली? मोठी संख्या झाली. आणि ही संख्या डावीकडे आहे, म्हणून ही काय झाली? छोटी झाली. म्हणून यांच्यामध्ये लहान मोठेपणा कोण आहे? तर -17/20 ही संख्या छोटी आहे. कुणापेक्षा? तर -13/20 पेक्षा. तर हा सहसंबंध सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. जेव्हा वजा साइन येतं, जेव्हा ऋण चिन्ह येतं, तर तेव्हा मध्ये असलेलं लहान किंवा मोठेपणाचं जे चिन्ह आहे, तर ते उलटं टाकायचं असतं. ओके. तर त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता बघा, इथे इथे क्वेश्चन दिलाय आपल्याला 15/12
आणि दुसरं दिलं 7/16. आता 15/12 जी संख्या दिली, ओके, 15/12 आणि दुसरी दिली 17/16. काय करावं लागेल? छेद समान करावे लागतील. अशी कुठली संख्या आहे का 12चं 16 होतील? ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काय करावं लागेल? इथे तर छेद समान नाहीये, मग आपल्याला काय करावं लागेल? छेद समान करावे लागतील. छेद समान कसे करायचे? तर खूप सोपं आहे. काय करायचं? तर अगोदर 12च्या पाड्यामध्ये अशी कुठली संख्या आहे की जी 16च्या पाड्यामध्ये सुद्धा येते, असं शोधायचं. मग बघा, आता आपण इथे 12चा पाडा लिहून घेऊ. आता मी इथे लिहिलं सपोज 12चा पाडा. काय? 12 × 1 = 12, 12 × 2 = 24, 12 × 3 = 36 आणि 12 × 4 = 48. ओके, पुढे लिहू आपण 12×5 = 60 आणि 12×7 = 72. ओके, पुढे बघू आता एकदा 16चा करू बघू. तर 16चा पडा. 16 × 1 = 16, 16 × 2 = 32, 16 × 48. ओके, बघा इथे बघा, इथे 48 मिळाले, इथे 48 मिळाले. मग आपण असं करूया, पहिला जो नंबर आहे तर 15 गुणिले किती? 4. 12×4 = 48 ना, मग 4. आणि इथे पण करू 12 गुणिले 4. आणि दुसरा जो नंबर आहे आपला 7/16, तर याला आपण वरती 3 ने डिवाइड करू आणि 16ला पण 3 ने डिवाइड करू, म्हणजे 16 × 48. म्हणजे दोन्हीकडे काय येईल बघा, 15 गुणिले 4 60 छेद 48. आणि इकडे दुसरीकडे काय मिळेल व्हॅल्यू आपल्याला? 7 × 21 छेद 48. आता दोन्ही पण काय झाले? 48 सेम झाले. आता मात्र आपल्याला फक्त काय करायचं? तर अंशावरती बघायचं. तर मग 60 मोठे काय 21 मोठे आहे? 60 मोठे आहे. मग पण काय केलं? हे साइन दिलं. म्हणजेच आपल्याला जर इथे म्हटलं तर काय येईल? 15/12 हे मोठे आहेत कुणापेक्षा? 7/16 पेक्षा. संपलं आन्सर आपलं. इतकं सिंपल आन्सर आहे बघा विद्यार्थी. आता इथे बघा, इथे पण सेम आहे की -25/8 आणि -9/4 असे प्रश्न दिलेले आहेत. मग आता काय करावं लागेल? तर -25/8. ओके, आणि बघा आपण लिहून घेऊ, -25/8 आणि दुसरं आपल्याला दिलंय -9/4. काय करावं लागेल आपल्याला? तर इथे आपल्याला छेद सारखे करायचे. पण एक गोष्ट लक्षात आली बघा, इथे 8 आहे आणि इथे जर आपण फक्त याच नंबरला जर 2 ने गुणलं तर 8 होऊ शकतो, बरोबर? मग या संख्येला काहीही चेंज न करता आपण फक्त याला 2 ने गुणून घेऊ. सो इकडे 2 ने गुणलं आणि इकडे पण 2 ने गुणलं. आता दोन्ही पण छेदाला आणि अंशाला जर दोन्ही सारख्याच शून्येतर संख्येने जर गुणत असेल तर त्याच्या व्हॅल्यूमध्ये, त्याच्या किमतीमध्ये काहीही फरक पडत नाही. आपण ऑलरेडी शिकलोय. ओके, मग काय करायचं? तर -9 -9 गुणिले 2, सो 9 दुनी 18 छेद 18/8. ओके, मग मला सांगा, आता मी साइन तेच देतो मायनस. मग मला सांगा आता की -25/8 आणि -18/8. आता बघा, मग आता आपल्याला काय तर -25 मोठे आहेत की -18 मोठे आहेत? तर मी जर लाईन मध्ये जर असं टाकायचा जर प्रयत्न केला तर इथे 0 येईल, इथे मायनस -1 येईल, इथे -2 येईल, इथे -3 येईल. असं करत 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 जर मी गेलो तर इथे -18 येतील सपोज, इथे मध्ये खूप गॅप देऊन. आणि पुढे पुढे जर गेलो तर इथे कुठेतरी वजा काय येईल? 25 येईल. म्हणजेच काय तर उजवीकडे संख्या कुठली आहे? तर -18. आणि सगळ्यात डावीकडे कुठली आहे? तर -25. म्हणजे -25 काय झाली? छोटी झाली. ठीक आहे, -25 छोटी, मोठी कुठली आहे? -18. पण आपल्याला -18 मध्ये नाही बघायचं ना, तर आपल्याला काय मध्ये बघायचं? -9 मध्ये बघायचं. म्हणजेच मग आपल्याला काय म्हणावं लागेल
की -25/8 ही संख्या छोटी आहे कुणापेक्षा? -9/4 पेक्षा. हे आपलं झालं उत्तर. ओके, इतकं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला जमलं पाहिजे. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. ओके, हा सेकंड लास्ट प्रश्न आहे आपला. 12/15 आणि दुसरा आहे 3/5 यांचा सहसंबंध शोधायचा. लहान कुठला आहे मोठे कुठला आहे ते शोधायचं. काय करावं लागेल? तर बघा, 12/15 आणि इथे छेद तर समान नाहीये, पण छेद समान करता येऊ शकतात. काय? तर 5×3=15. म्हणजे आपण फक्त 5 ला काय करू शकतो? म्हणजे इकडची जी 2 नंबरची जी संख्या तर त्याला जर 3 ने जर गुणलं तर आपला छेद समान होऊ शकतो. म्हणजे बघा, इथे 3×3 आणि 5×3. तर असं का केलं माहितीये? का कळालं तुम्हाला? की इथे 5 जो आहे तर तो 5 ने 5 ला जर 3 ने गुणलं तर इथे 15 येतात. जे की पहिल्या आपल्या किमतीमध्ये सुद्धा छेदाचे तिथं काय आहे? तर 15 आहे. आणि म्हणून छेद सारखे करण्यासाठी आपण 5 ला काय करतोय? म्हणजे दुसऱ्या पूर्ण संख्येला काय करतोय? अंशाला आणि छेदाला 3 ने गुणतोय. ओके, मग बघा इथे 3×9 आणि 5×15 म्हणजे बघा 12/15 आणि इकडे आलं 9/15. मग मला सांगा आता 12 मोठे का 9 मोठे? 12 मोठे आहेत ना? मग मी काय केलं? असं साइन टाकलं. म्हणजे पण आपल्याला काय इथे 9 मध्ये सांगितलंय का? नाही. म्हणजे हे आपल्याला परत लिहावं लागेल. कसं लिहायचं मग? 12/15 हे मोठे आहेत कुणापेक्षा? 3/5 पेक्षा. ही झाली आपली किंमत. म्हणजेच हे झालं आपलं उत्तर. ओके, म्हणजे मोठे कुठले आहेत? तर मोठा आहे 12/15 आणि छोटा कुठला आहे? तर 3/5. आता शेवटचं एक, आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. -7/11 आणि दुसरं दिलं -3/4. आता बघा, इकडे 11 आहेत, इकडे 4 आहेत. मग आता दोन्हीकडचा पण छेद काय वेगवेगळा आहे. मग छेद सारखे करून घ्यावे लागतील. छेद सारखे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? अशी कुठली व्हॅल्यू आहे का ज्याच्यामध्ये 11च्या पाड्यामध्ये 1 नंबर आणि 4च्या पाड्यामध्ये तो नंबर सारखा येतोय? ठीक आहे, आपण दोन्हीचे पण पाडे लिहून घेऊ. 11 एके 11, 11×2 = 22, 11×3 = 33 आणि 11×4 = 44. ओके, आता इथे चान्सेस आहेत म्हणून मी 44 पर्यंत लिहिलंय. 4चा पाडा लिहू. 4×10 = 40 पर्यंत तर कुठेच येणार नाही. पण 4×11 44 होऊ शकतात. म्हणजे 40 प्लस 40+4 44. म्हणजे जर या संख्येला दोन्ही पण संख्येला जर 11 ने जर गुणलं, या संख्येला जर संख्येला जर 4 ने गुणलं आणि या संख्येला जर 11 ने गुणलं तर मात्र दोघांचा पण छेद काय होऊ शकतो? सारखा येऊ शकतो. बघा करून बघूया. 7×4 28 छेद 44 आणि दुसरी संख्या येईल, हे वजा चिन्ह मी तसंच दिलं आणि पुढे -33/44. मग आता सांगा मला विद्यार्थी मित्रांनो, -28 मोठे की -33 मोठे आहेत? तर -28 मोठे आहेत. ठीक आहे, -23 जे आहे तर जास्त डावीकडे जाईल, -28 थोडे उजवीकडे येतील आणि म्हणून साइन असं द्यायचं. मग आपण इथे मग असं लिहू शकतो ना की -7/11 ही मोठी संख्या आहे कुणापेक्षा? तर -3/4 पेक्षा. बघा, इतकं सोपं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त काय करावं लागेल? तर तुम्हाला छेद समान कसे करायचे हे समजावं लागेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला पाढे येणं गरजेचं आहे. ओके, आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की पाढे पाठ करा. ओके, ऍटलिस्ट तुमचे 30 पर्यंतचे पाढे तरी पाठ पाहिजे. ओके, पाढे पाठ करा, सगळ्यात महत्वाचं. तर थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. आज पहिलं लेक्चर होतं, थोडंसं मोठं झालं, पण आपण 2 एक्झरसाइज सॉल्व्ह केल्या. तुम्हाला या एक्झरसाइज कशा वाटल्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा.
मी खूप सोप्या लँग्वेजमध्ये, खूप सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी सुद्धा जर तुम्हाला काही प्रश्न असेल, काही प्रश्न जर तुम्हाला सॉल्व्ह होत नसेल, तुम्हाला ते सोडवता येत नसेल किंवा मी कसे सोडून दिले तर ते तुम्हाला कळत नसेल, तर तुम्ही मी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून विचारू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या सगळ्या क्लासमेटला हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या सगळ्या मित्रांना समजला पाहिजे. कारण आपण म्हणतोच ना, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. तसंच एकमेकांना मदत करून सगळे हुशार होऊया, पुढे जाऊया. असंच अभ्यास करत राहा विद्यार्थी मित्रांनो. कारण आत्तापासूनच जर तुम्ही अभ्यास केला, तर पुढे तुम्ही खूप काही चेंज होणार आहात. तुमचं भविष्य सुधारणार आहे आणि म्हणून अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. चला तर थांबूया इथे. भेटूया पुढच्या एखाद्या सेशनमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जर तुम्हाला ही बॅच पूर्ण बघायची असेल, तर तुम्ही बायोकिरण ॲप डाउनलोड करा आणि तिथे पूर्ण रेग्युलर लेक्चर्स, रेग्युलर क्लास तुम्ही तिथे अटेंड करू शकता. बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हॅपी लर्निंग.